मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यातील पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पत्रकारांना अर्वाच्य भाषा वापरत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आता खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात राज्यभरातून निषेध नोंदवला जातोय। बुलढाणा जिल्ह्यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनने थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे। मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य भाषेचा वापर केला। एवढेच नव्हे तर त्यांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकीही दिली। खासदारांच्या या दडपशाही आणि गुंडगिरी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी टीव्ही अँड डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने आक्रमक पाऊल उचलण्यात आले आहे। संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक जाहीर निवेदन पाठवण्यात आले आहे। खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा अशी जोरदार मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। निषेध असो, निषेध असो, खासदार पाटलांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, खासदार पाटलांचा निषेध असो। खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे। बोललं जे आहे ते समोर जाणार ना। जे करणार बघा, जे करणार ते भोगणार। हा राजूल पाटील संदर्भात पाहिलं गेलं तर अरे भाई कशाला, बस झाला ना आता। तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतं। बोललो ना भाई, आता अजून किती कशाला हे करतोय। चल बस माझ्या बरोबर, बस ना गाडीत। चल बोलता बोलता जेवढं बोलायचं तेवढं बोलू। चला कशाला इज्जत देतो भाई, घे ना यार, कशाला। जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय। हे भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे। तुम्ही काय पहिल्यापासून सांगितलंय मी। हॅलो, इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरं। तुम्ही उगाच घे, रेकॉर्ड कर। इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका। घराखाली उगाच देतो, जेवतोय तुम्हाला, जेवायला देतोय काय, उगाच त्यांच्याकडे जाल। ते बोलतात ना मला, मी बोलणार नाहीये। आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला। पण जे बोलायचं लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा, सांगा तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा। इज्जत करतोय तुम्हाला, सहन करतोय, खूप दिवस सहन केला तुम्ही। हा बाजू अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची, बोलली आहे ना ती, सांगितलं ना सर्व। त्यांनी काय बोलू दे, अरे काय बोलू। आणि येऊ नका माझ्याकडे काय घ्यायला, आला तर मारणार होता। तुम्ही दिली बरोबर, रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार। हे लिहून घे, रेकॉर्ड कर, काय करायचंय कंप्लेंट करायची कर। पोलीस आहेत सर्व, त्यांच्या समोर सांगतोय, बस झाला, सहन केलं खूप। हा तुम्ही दिली प्रतिक्रिया तेवढी बरोबर। तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे। घरापर्यंत आले तुम्ही माझ्या, एक कॅमेरावाला त्या दिवशी घरात आलो माझ्या। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर खासदार संजय दिना पाटील हे चिडून जाऊन अत्यंत खालच्या भाषेत पत्रकारांवर त्यांनी टिप्पणी केली आहे। त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत या संपूर्ण संभाषणादरम्यान त्यांनी स्वतः काही लोकांना मारलं असल्याची कबुली देखील दिली। एकंदरीतच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि देशामध्ये अजूनही कायद्याचं राज्य आहे। या कायद्याचं राज्य असताना देखील लोकशाहीला कुठेतरी या ठिकाणी फाट्यावर मारत खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना अत्यंत गलिच्छ भाषेत या ठिकाणी शिवीगाळ केलेली आहे। एकंदरीतच त्यांचा खाण्यापिण्यापर्यंतचा त्यांनी प्रकार जो आहे तो काढला। या ठिकाणी संपूर्ण प्रकार निषेधार्ह आहे। आम्ही टीव्ही आणि डिजिटल मीडिया असोसिएशन बुलढाणाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध करतो। त्यांनी माफी जरी मागितली असली तरी ज्या शब्दांचा त्यांनी प्रयोग केला तो अत्यंत निषेधार्ह आहे आणि जे शब्द वापरत त्यांनी आधी केलेल्या कृत्याचा एकंदरीतच कबुली जबाबच त्यांनी दिला आहे। त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ पोलीस विभागानं, गृह मंत्रालयानं त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि ज्या गुन्ह्याची त्यांनी पत्रकाराशी बोलताना कबुली दिली त्याची चौकशी करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात यावी। आणि त्याचबरोबर पत्रकारिता संरक्षण कायद्यानुसार खासदार संजय दिना पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करावा। महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे। आर्टिकल 19 नुसार पत्रकाराला प्रश्न विचारण्याचा हा मूलभूत अधिकार आहे। या अधिकारावर जर कोणी गदा आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते या महाराष्ट्र राज्यात कदापि खपून घेतलं जाणार नाही। या पुरोगामी महाराष्ट्रातील लोकशाहीला जर कोणी अशा पद्धतीने काळीमा फासण्याचा प्रयत्न करत असेल तर या ठिकाणी असा प्रयत्न तमाम महाराष्ट्रातील पत्रकार यशस्वी होऊ देणार नाही, हे देखील खासदार संजय दिना पाटील यांनी लक्षात घ्यावं। पत्रकार हा समाजाचा आरसा आहे
आणि राजकीय जे वातावरण आहे ते समाजापुढे ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे. हेच पत्रकार आता कर्तव्य करत आहे. आणि अशा कर्तव्य बजावत असताना जे खासदार संजय दिना पाटील आहे त्यांनी अत्यंत खालच्या स्तरावर पत्रकारांना वागणूक दिली आहे आणि जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे. याचा आम्ही जे TV जर्नलिस्ट अँड मीडिया असोसिएशनच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहे. आणि आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत जे राज्याचे मुख्यमंत्री आहे त्यांना निवेदन सादर केले आहे की जे खासदार संजय दिना पाटील यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करावा. अन्यथा जर हे गुन्हे दाखल झाले नाही तर यापुढे देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान पत्रकारांनी हातात खासदार संजय दिना पाटील यांच्या निषेधाचे फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात TV अँड डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष फहीम देशमुख, सचिव प्रफुल्ल खंडारे, अमोल गावंडे, वसीम शेख, संदीप शुक्ला, दीपक मोरे यांच्यासह जिल्ह्यातील असंख्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री काय कारवाई करणार याकडे संपूर्ण मीडिया जगताचे लक्ष लागले आहे. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.